शिंदखेडा येथील भगवा चौकात भाजपचा राहुल गांधी विरोधात घोषणाबाजी करून निषेध। राहुल गांधीचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, राहुल गांधीचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, मुर्दाबाद राहुल गांधी मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद राहुल गांधी मुर्दाबाद। राहुल संसद परिसरात आयोजित चाय पार्टीमुळे संसदेच्या प्रतिष्ठेचा अवमान झाल्याचा आरोप करत शिंदखेडा शहरात भाजपच्या वतीने भगवा चौकात निषेध आंदोलन करण्यात आले। यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। महाराष्ट्राचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन पार पडले। संसद परिसरात प्रवेशद्वाराजवळ आंदोलन करू नये असे स्पष्ट निर्देश असतानाही विरोधकांनी चाय पार्टीचे आयोजन केलं भाजपाकडून करण्यात येत आहे। या घटनेच्या निषेधार्थ भगवा चौक येथे झालेल्या आंदोलनात राहुल गांधी मुर्दाबाद तसेच राहुल गांधीचे करायचे काय, खाली डोके वर पाय अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। यावेळी भाजप शहराध्यक्ष संजीव कुमार महाजन यांनी सांगितले की एलपीजी गॅसच्या प्रश्नावर विरोधकांनी फक्त टीका करण्याऐवजी केंद्र सरकारची भूमिका देखील समजून घेतली पाहिजे। सध्या जागतिक स्तरावर गॅस टंचाईचे संकट निर्माण झाले असून त्याचा परिणाम अनेक देशांवर होत आहे। तरीही भारत सरकार नागरिकांना गॅस पुरवठा करण्यास सक्षम असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन त्यांनी केले आहे। या आंदोलनात भाजपचे पदाधिकारी, माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मुख्य संपादक जतीन बोरसे सर, जेबीटीव्ही न्यूज, धुळे। सानिध्यात आज जगावरती जे गॅस कमतरतेचं संकट कोसळलेलं आहे, ती संकटाची झळ आज आपल्या भारताला पण थोडीफार पोहोचलेली आहे। तसं बघता 12 मार्चला जो संसदेमध्ये राहुल गांधींनी मकर प्रवेशद्वाराजवळ चाय पार्टी घेऊन, बिस्किट घेऊन तिथे मस्तपणे आरामाने एक जाहीर निषेध करायचा ठरवलं होतं, पण ती चाय पार्टी त्यांनी केली होती आणि लोकसभेच्या अध्यक्षांच्या निर्देशानुसार सांगण्यात आलं होतं की कोणत्याही प्रवेशद्वाराच्या गेटजवळ तुम्ही अशा प्रकारचा आंदोलनाचा निषेध करू शकत नाही। त्यांनी तो निर्णय भंग केलेला आहे, म्हणून त्यांच्यावर निर्णय भंगाची कारवाई करावी आणि होणार आहे। तसं बघितलं तर भारत सरकार जर राहुल गांधींना भारतात कमी झालेल्या गॅसच्या किल्लतवर बोलायचं असेल तर भारत सरकारचं त्यांनी पहिलं ऐकून घेतलं पाहिजे। भारत सरकार इतकं सक्षम आहे की भारतातील नागरिकांना गॅस पुरवठा कमी न पडता ते सगळ्यांना पुरवून सक्षमपणे उरतील इतका गॅस पुरवठा भारतात असताना राहुल गांधी फक्त अफवा पसरवायचं काम करत आहेत। मग भारतीय जनता पार्टीमार्फत आणि महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल यांच्या मार्गदर्शनाने आणि गटनेते, उपगटनेते, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांच्या सूचनेनुसार आज हा निषेध मोर्चा घेण्यात आला। याच्यात नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये। आपल्याला कोणत्याही प्रकारची गॅस कमतरता होणार नाही। युद्ध 2 दिवस झालं, 4 दिवस झालं की आठवडाभर झालं, तरी भारतामध्ये एवढा गॅस साठा आहे। तो गॅस साठा आपल्या भारतातील